श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी भक्ती चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. उद्या आहे 23 मे 2024 वार गुरुवार आणि उद्या वैशाख पौर्णिमा आहे. या दिवशी श्री विष्णू व माता लक्ष्मी यांची पूजा करण्याचा अत्यंत महत्त्वाचा असा दिवस आहे. तसेच गुरुवार म्हटलं तर माता लक्ष्मीचा देखील हा दिवस आणि ज्या ज्या घरात माता लक्ष्मी आणि विष्णूंची पूजा केली जाते ना, त्या घरात कधीच पैशांचा कधीच प्रश्न राहत नाही. म्हणजेच काय तर त्या घरात पैशासंबंधित कुठलीच चणचण भासत नाही. तर हा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. या दिवशी काही सेवा केल्या तर त्याचे फळ हे त्वरित मिळते. त्यामुळे या दिवशी काही सेवा नक्कीच करायच्या आहे. तसंच गुरुवार म्हटलं तर आपल्या स्वामी महाराजांचा दिवस आहे आणि हे करत असताना आपल्या महाराजांची सेवा देखील आपल्याला अजिबात चुकवायची नाही. ती देखील तितकीच महत्त्वाची आहे आणि ती देखील करायची आहे. महाराजांची सेवा आपण नेहमीच करत असतो. तसेच पौर्णिमेनिमित्त आपल्याला काही सेवा करायच्या आहेत. वैशाख पौर्णिमा या दिवशी अनेक शुभयोग देखील जुळून आलेले आहेत. पौर्णिमेला सुरुवात ही आज बुधवारपासून म्हणजेच बुधवारी आज संध्याकाळी 6:47 सुरू होणार आहे आणि उद्या गुरुवारी संध्याकाळी 7:22 ही संपणार आहे. त्याचबरोबर या दिवशी आपण बघा घराघरामध्ये सत्यनारायण पूजा केली जाते. तर ही सत्यनारायणाची पूजा देखील तुम्ही या पौर्णिमेच्या कालावधीत करू शकता. तुम्ही आजही करू शकता किंवा उद्या देखील केली तरी चालणार आहे, काहीच हरकत नाही. परंतु पौर्णिमाच्या ज्या काळ आहे त्या कालावधीतच तुम्हाला ही सत्यनारायण पूजा करायची आहे. तसेच या दिवशी शुभ योग देखील जुळून आलेले आहे. वैशाख पौर्णिमेला गजलक्ष्मी राजयोगसह अनेक शुभयोग असणार आहे. जसं की सर्वार्थ सिद्धी योग आणि शिवयोग देखील आहे. तर हा असा अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. या दिवशी कुठल्या सेवा करायच्या आहे त्या मी सांगणार आहे. त्या जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी भक्ती चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बघा उद्या आहे वैशाख पौर्णिमा. दर पौर्णिमेला सत्यनारायण जसं आपण करत असतो ना, तशीच सत्यनारायण घरी आपल्याला करायचे आहे. तुम्ही या पौर्णिमेला उद्या संध्याकाळी 7:22 पौर्णिमा संपणार आहे. त्यामुळे त्याच्या आधीच पौर्णिमेच्या कालावधीतच तुम्हाला ही सत्यनारायण पूजा नक्कीच करायची आहे. तसंच आपल्याला माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंची देखील पूजा करायची आहे. हा त्यांच्यासाठी देखील अत्यंत महत्त्वाचा असा हा दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करणं अतिशय शुभ मानलं जातं. वैशाख पौर्णिमेची तिथी या सर्व पूजेसाठी अतिशय शुभ आणि महत्त्वाची मानली जाते. तुमच्याकडे श्री विष्णूंचा फोटो असेल किंवा मूर्ती असेल, काही नसेल तर बघा श्रीरामाचा जरी फोटो असेल ना तरी चालणार आहे आणि तोही नसेल तर अगदीच बाळकृष्णाचा मूर्ती किंवा फोटो असेल तर तुम्ही तिची देखील या दिवशी पूजा करू शकता. आणि यातील काहीच नसेल तर अगदीच आपल्या स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल ना तर तिची देखील तुम्ही पूजा करू शकता. असा कुठलाच स्वामी भक्त नाही की त्याच्या घरात स्वामी महाराजांचा छोटा का होईना फोटो किंवा मूर्ती नसेल. तर या मूर्ती किंवा फोटोची देखील तुम्ही उद्या पूजा करू शकता. त्याचबरोबर या दिवशी दानाला देखील अतिशय महत्त्व आहे. या दिवशी तुम्ही काहीही यथाशक्ती जे शक्य होईल तसं तुम्ही दान करायचं आहे. अगदी तुम्ही मिठाई दान करू शकता, काही फळं दान करू शकता, तसंच कपडे दान करू शकता, छत्री दान करू शकता
पाण्याने भरलेला एखादा माठ तुम्ही गरजूला दान करू शकता. दान करताना मात्र एक गोष्ट नक्की ध्यानात घ्या की त्या वस्तूची खरंच त्या व्यक्तीला गरज आहे का, अशाच व्यक्तीला दान करायचं आहे. दानामध्ये तुम्ही खाण्याची गोष्ट जरी एखादी दिली ना तरी देखील चालणार आहे. जे तुम्हाला शक्य होईल, यथाशक्ती यथाभक्ती अशा पद्धतीनं. अत्यंत महत्त्वाचा उद्याचा दिवस आहे आणि या पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच दान करायचं आहे. त्याचं दान केल्याचं पुण्य तुम्हाला कैक पटीनं मिळणार आहे. तसंच यानंतर तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर त्यावर कुंकुमार्चन सेवा करायला अजिबात उद्या विसरायचं नाही आहे. श्रीयंत्र जर नसेल तर देवीचा टाक असेल किंवा फोटो असेल, जे काही असेल त्यावर तुम्ही कुंकुमार्चन सेवा नक्की करायची आहे. कुंकुमार्चन सेवा कशी करावी याचा व्हिडिओ मी आधीच आपल्या चॅनलवर टाकलेला आहे, तो देखील तुम्ही नक्की पाहू शकता. त्याचबरोबर ही कुंकुमार्चन सेवा ही अत्यंत प्रभावी आणि देवीची आवडती सेवा आहे. त्यामुळे उद्या ही सेवा नक्की करून बघा. ही सेवा करत असताना तुम्ही नवार्णव मंत्र म्हणू शकता किंवा अगदीच तो नाही जमला तर ओम नमो महालक्ष्मी नमः नमो नमः म्हणायचं आहे. बघा, ओम नमो महालक्ष्मी नमः नमो नमः असं म्हणून नमो नमः झाल्यावर तुम्हाला कुंकवाने देवीचा फोटो असेल, तुमच्याकडं टाक असेल किंवा श्रीयंत्र जे काही असेल त्यावर कुंकवाने अभिषेक करायचा आहे आणि ही सेवा करायला अजिबात चुकू नका. त्याचबरोबर तुम्हाला विष्णू गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे, लक्ष्मी गायत्री मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे, त्यानंतर कुबेर मंत्र 16 वेळा म्हणायचा आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्रनाम पठण करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर व्यंकटेश स्तोत्र देखील तुम्हाला म्हणायचं आहे. श्री सुक्तम म्हटलं तर अतिशय उत्तम. हे सर्व काही स्तोत्र आहेत, हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात अगदी सहज मिळून जाईल. तसेच तुम्ही कुठलीही कुळदेवीची सेवा बघा, कुठलीही कुलदेवी असेल तिची सेवा उद्या तुम्ही आवर्जून करायची आहे. तुमची जी काही कुलदेवी असेल ती तुम्ही नवार्णव मंत्राने तिची सेवा करू शकता. उद्या नवार्णव मंत्र जितका जप करता येईल ना तितका करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. बघा, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय नमः. अगदी साधा आणि सोपा हा नवार्णव मंत्र आहे. यामुळे कुलदेवीची सेवा करायला अजिबात चुकू नका. अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे. भगवान विष्णूंची ही सर्व जगाचे पालनकर्ता आहेत, म्हणून जिथे जिथे श्री विष्णूंची पूजा केली जाते ना तिथे कसलीच कमतरता भासत नाही. त्या घरात नेहमी सुख समाधान आणि ते घर नेहमी आनंदी असतं. जो काही घरात आपल्या पैसा येत असतो ना त्या पैशात खाऊन पिऊन समाधानी आणि आनंदी असतात. एवढी हे प्रभावी या सेवा आहेत. रोज या एवढ्या सेवा करणं खरंच शक्य होत नाही. आपल्याला शक्य होत नसलं तरी बघा, कोण ऑफिसला जाणारे असतात, तर कुणाचे लहान मुलं असतात, अशा अनेक समस्या असतात. सांसारिक माणूस आहोत म्हणजे समस्या ह्या असणारच. पण जेव्हा जेव्हा अशा काही दिवस येतो, या सेवेचा काळ येतो ना तेव्हा तेव्हा या सेवा नक्की करा. ज्यांना शक्य होईल त्यांनी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण करा. हे शक्य नसेल तर कनकधारा स्तोत्र पठण करा. तेही शक्य नसेल तर सिद्ध कुंजिका स्तोत्र नक्कीच पठण करा. ते तुम्हाला 11 वेळा पठण करायचं आहे. बघा, तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्र जर पठण केलं ना तरी दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पठण नाही करता आलं तरी सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण नक्की करा. अतिशय साधं आणि सोपं हे स्तोत्र आहे. जेवढ्या सेवा तुम्हाला सांगितल्या आहेत ना तेवढ्या जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करा. बघा, तुम्हाला नाही पठण नाही करता आलं ना तर किमान काही सेवा ज्या आहेत त्या तुम्ही श्रवण जरी केल्या ना, काही स्तोत्र आहेत ते
श्रवण केलं तरी देखील चालणार आहे, परंतु जास्तीत जास्त उद्याचा दिवस हा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. वैशाख पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेचा दिवस हा या सेवेसाठी अत्यंत शुभ आणि महत्त्वाचा मानला गेला आहे. त्यामुळे जेवढ्या सेवा करता येईल तेवढ्या करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा, कारण या शुभयोगावर शुभ वेळेवर तुम्ही जेवढ्या सेवा करताना त्याचा परिणाम, त्याचं पुण्यफळ हे बघायलाच मिळतंच म्हणजे मिळतंच. त्याचबरोबर सत्यनारायण करायला अजिबात चुकू नका. तुम्ही सत्यनारायण आज देखील करू शकता किंवा उद्या देखील करू शकता. तुम्हाला जेव्हा शक्य होईल ना तेव्हा करा, परंतु या पौर्णिमेच्या कालावधीत तुम्हाला हे सत्यनारायण करायचंच आहे. त्याचबरोबर तुम्हाला कुंकुमार्चन सेवा ही करायची आहे. कुंकुमार्चन सेवा करायला अजिबात विसरू नका. आपल्या कुलदेवीची सेवा आहे. कुलदेवी जर प्रसन्न असेल ना तर आपल्यावर कुलदेवीचा सदैव आशीर्वाद राहणार आहे. त्यामुळे आपले घर सदैव आनंदी राहणार आहे. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.